घरफोडी करणाऱ्या चोरट्यांकडून टीव्ही सिलेंडर हस्तगत। चुंचाळे एमआयडीसी पोलिसांची कारवाई। अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून चोरी केलेले 2 गॅस सिलेंडर, टीव्ही असा 21,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीत घरफोडीच्या घटना घडल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी पथकाला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या। चोरट्यांचा शोध सुरू असताना पोलीस शिपाई अर्जुन कांदळकर यांना एक्स पॉइंट परिसरात घरफोडी चोर असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। यानुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने एक्सलो पॉइंट परिसरात सापळा रचून संशयित अक्षय शिंदे यास ताब्यात घेतलं। पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी साथीदार प्रदीप तुपे याच्यासोबत दिनांक 13 फेब्रुवारी रोजी म्हाडा कॉलनी परिसरातील बुद्ध विहाराजवळ एका घरात चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी संशयित शिंदे याच्याकडून टीव्ही व 2 घरगुती वापरातील गॅस सिलेंडर असा एकूण 21,000चा मुद्देमाल हस्तगत केला। सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस शिपाई सुरेश जाधव, संदीप खैरनार, दिनेश नहे, अनिल कुऱ्हाडे, किरण सोनवणे, श्रीहरी बिरादार यांनी पार पाडली। दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी फिर्यादी मनोज कैलास अहिरे हे गावी गेले असताना त्यांच्या घरफोडी झालेली होती। ते दिनांक 15/2/2024 रोजी रात्री घरी आले असता त्यांना सहसी घरफोडी झाल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्या घरातून चोरट्यांनी एक टीव्ही, 2 सिलेंडर, एक 5 ग्रॅमची सोन्याची पोत आणि 41,000 रुपये रोख असा मुद्देमाल चोरी करून नेलेला होता। सदरबाबत एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी या ठिकाणी त्यांनी माहिती देताच नमूद गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये एक आरोपी अटक करण्यात आलेली असून अजून एक आरोपी वॉन्टेड आहे। त्यामध्ये एक टीव्ही आणि 2 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे। तसेच सिलेंडर आणि टीव्ही घेऊन जाण्यासाठी जी रिक्षा वापरण्यात आलेली होती ती रिक्षा देखील जप्त करण्यात आलेली आहे।